की आड़ में सेक्स रैकेट संचालित करने वाले आरोपी को क्राइम ब्रांच ने पकड़ा है। पुलिस ने संचालक शीला कैलाश भोवते नंदनवन निवासी को भी इस मामले में गिरफ्तार किया है। साथ ही उसके चंगुल से 2 छात्रों सहित 4 महिलाओं को भी मुक्त कराया गया। बताया जाता है कि शीला का संगम टॉकीज मार्ग पर केसी फैमिली सलून है, जिसकी आड़ में शीला देह व्यापार का अड्डा चलाती थी, जिसका पता चलते ही यूनिट 4 के पुलिस कर्मचारियों ने वहां पर डमी ग्राहक भेजकर इस पूरे मामले को उजागर किया। फिलहाल इस मामले में आरोपी महिला से पूछताछ की जा रही है। काल आमच्या क्राइम ब्रांचच्या टीमने सक्कदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम टॉकीज चौकामध्ये केसी सलॉन येथे एक महिला देह व्यवसाय चालवत आहे अशी आम्हाला गुप्त माहितीदारासारखे माहिती मिळाली। त्यावरून आम्ही आमचा एक पंटर तिथे पाठवला। पंटरने आम्हाला इशारा करताच आम्ही सलूनच्या आत गेलो टीमसह तिथे आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला ते 4 महिला दिसल्या, पीडित महिला। त्यापैकी एक आरोपी शीला भोवते म्हणून ह्यांना आम्ही ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर महिलांना विचारपूस केल्यानंतर आम्हाला असे निदर्शनास आले की जी आरोपी महिला आहे ती पीडित महिलांकडून देह व्यवसाय करून घेत होती। आम्ही पीडित महिला आणि आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाणे सक्कदरा यांच्या ताब्यात दिले। त्यांना सखोल विचारपूस केल्यानंतर असे लक्षात आले की त्यापैकी जी पीडित महिला होती तिला 1,500 रुपये देऊन तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय आरोपी महिला करून घेत होती। म्हणजे आरोपी महिला ती केव्हापासूनही तिथे काम करून घेत होती, याआधी तुमचा काही पार्श्विक रेकॉर्ड आहे का? आरोपी महिलेचा याआधीचा रेकॉर्ड आहे आणि तिथे ती सलॉन गेल्या 4 महिन्यापासून चालवत आहे त्या ठिकाणी। याआधी तिचे सलॉन वाटोळा हद्दीमध्ये होते, परंतु तिथे 4 महिन्यापासून ते हे सलॉन सुरू केलेले आहे आणि इथे सलॉन सुरू केल्यापासून परत तिचा तोच देह व्यवसाय मुलींकडून ती करून घेत आहे। ती ग्राहकांसोबत तिचे फोनद्वारे किंवा व्हॉट्सअप चॅटद्वारे तिचा संपर्क असायचा। ग्राहकांना बोलायचं असलं तर फोनद्वारे संपर्क करायची आणि पीडित महिलांना त्यांना अवेलेबल करून द्यायची।